सो लास्ट लेक्चरला आपण लेविस थिअरी आणि व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी बघितलेली होती. ओके, सो नाव व्हॅलेन्स बॉन्ड थिअरीमध्ये आपण असं बघितलं, बघा हा मी काय काय सांगते. व्हॅलेन्स बॉन्ड थिअरीमध्ये आपण असं बघितलं की जेवढे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात तेवढे बॉन्ड फॉर्म होऊ शकतात. जेवढे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात तेवढे बॉन्ड फॉर्म होऊ शकतात. जेव्हा अनपेअर्ड इलेक्ट्रॉनचं बॉन्डिंग होते त्यावेळी जे ऑर्बिटल्स आहेत काय आहेत ते अनपेअर्ड असतात त्यामुळे ते पेअर होण्यासाठी ओव्हरलॅप होतात. आणि ओव्हरलॅप होताना स्पिन काय असायला पाहिजे, अपोजिट. एक पॅरलल स्पिन असेल, एक क्लॉकवाईज स्पिन असेल तर दुसरं काय असायला पाहिजे, अँटी क्लॉकवाईज स्पिन. आणि मगच त्यांचं काय होणार आहे, ओव्हरलॅपिंग होणार आहे. बरं, ओव्हरलॅपिंग होताना पण कम्प्लीट ओव्हरलॅपिंग होणार नाही, म्हणजे एकावरती एक मॅक्सिमम असं बसणार नाही, कारण रिपल्शन क्रिएट होणार आहे. काय क्रिएट होणार आहे, आणि आपल्याला रिपल्शन चालणार नाही, कारण रिपल्शन वाढलं तर स्टॅबिलिटी कमी होणार, कारण एनर्जी काय होणार आहे तर वाढणार आहे. सो जेव्हा कधी ओव्हरलॅपिंग पण होते तर ओव्हरलॅपिंग असं होते की दोघांमध्ये मिनिमम डिस्टन्स, मॅक्सिमम स्टॅबिलिटी, मिनिमम काय असते तर रिपल्शन. ठीक आहे, त्यासाठी आपण हायड्रोजन ॲटमचा एक एक्झाम्पल बघितलेला होता. नाव आपण टाइप्स ऑफ ओव्हरलॅपिंग बघायचंय. म्हणजे जेव्हा बॉन्डिंग होते तेव्हा बॉन्डिंग होत असताना ओव्हरलॅपिंग कसा होतो आणि कोणता होतो. जर हायड्रोजन हा ॲटम कन्सिडर केला तर हायड्रोजन ह्या ॲटमचा ॲटॉमिक नंबर काय असतं बाळांनो, 1. ॲटॉमिक नंबर 1 असते आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असते, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असते तर 1s1. काय असते, 1s1. आता 1s1 आहे तर हे बघा एक स्पेरिकल ऑर्बिटल आहे 1s1 ला. 1s1 स्पेरिकल असतो तर हा क्लॉकवाईज आहे. कसा आहे हा, क्लॉकवाईज. ठीक आहे, पण हा एक आहे एस ऑर्बिटल, हा काय आहे तर अँटी क्लॉकवाईज. म्हणजे हा एक हायड्रोजन ॲटम आहे आणि हा एक हायड्रोजन ॲटम आहे. आणि एस ऑर्बिटल हे डायरेक्शनल लेस असतात. बाकी सगळे ऑर्बिटल्स कसे असतात तर डायरेक्शन्स असतात, डिरेक्शनल. म्हणजे एस ऑर्बिटल हा कोणत्याही एक्सिसला काय होऊ शकतो तर ओव्हरलॅप होऊ शकतं. पण पीएक्स लाच ओव्हरलॅप होणार, पीवाय लाच ओव्हरलॅप होणार, पीझेड लाच काय होणार आहे तर ओव्हरलॅप होणार आहे. सो इथं जेव्हा ओव्हरलॅपिंग होणार आहे तर हा एस ऑर्बिटल दुसऱ्या एस ऑर्बिटलला काय होणार आहे, ओव्हरलॅप. म्हणजे याचं कॉन्फिगरेशन काय असणार आहे, हा 1s1 आणि हा पण काय येणार आहे तर 1s1. ह्या 1s1 आणि 1s1 मध्ये जेव्हा ओव्हरलॅपिंग होणार आपण त्या ओव्हरलॅपिंगला ऍक्सिस टू ऍक्सिस ओव्हरलॅपिंग म्हणतो. कसला ओव्हरलॅपिंग म्हणतो, आणि ऍक्सिस टू ऍक्सिस ओव्हरलॅपिंग म्हणतो, त्यामुळे तो जो बॉन्ड फॉर्म होणारा तो सिग्मा बॉन्ड. ऍक्सिस टू ऍक्सिस बॉन्ड फॉर्म होणारा कोणता बॉन्ड असतो तर ऍक्सिस टू ऍक्सिस बॉन्ड फॉर्म होणारा कोणता बॉन्ड असतो तर सिग्मा बॉन्ड असतो. ठीक आहे, नाव नेक्स्ट. हे मग हा ओव्हरलॅपिंग कोणता ओव्हरलॅपिंग झाला आपल्याकडे, एस ओव्हरलॅप. कसला ओव्हरलॅप झाला, हा कसला ओव्हरलॅप होता, एस काय झाला तर ओव्हरलॅप. आणि जे येतंय ते लिही बाळा, नंतर ना विचार कर बाकी सगळ्या गोष्टींचा. फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर काय आहे तर 9. फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 9 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार आहे, 1s2 2s2 1s2 2s2 2p काय असते तर 5. 6 नाही, 2p5. 1s2 2s2 2p5. आपल्याला जे काही अपेक्षा असते ते बाहेरच्या सबशेल मध्ये असते. बाहेरच्या सबशेल मध्ये कोण आहे, शेल मध्ये कोण आहे तर एस, आणि दुसरं कोण आहे तर पी. एस आणि कोण आहे तर पी. आता हा जो पी आहे ह्या पी मध्ये किती अनपेड आहे, 1. पण तो अनपेड कोण आहे, हा पीएक्स असेल, हा पीवाय असेल तर हा कोण आहे तर पीझेड अनपेड आहे. कोण आहे अनपेड, पीझेड. ठीक, म्हणजे पीझेड अनपेड आहे ते मी अलॉंग द ऍक्सिस दाखवणार. हे बघा एक फ्लोरीन ॲटम आहे, पी सबशेल कसं असते, पी ऑर्बिटल कसं असते तर डंबेल शेप्ड असते. कसं असते, मग हा एक फ्लोरीन ॲटम आहे आणि अजून एक फ्लोरीन ॲटम आहे. मग एका फ्लोरीन ॲटम मध्ये एक इलेक्ट्रॉन जो अनपेड आहे क्लॉकवाईज आहे, आणि एकामध्ये काय आहे तर हा पीझेड आहे आणि हा पण काय आहे तर पीझेड. समजतंय, ठीक. राहिलेले दोन
px क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, परत इथं पण px क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे. नेक्स्ट py क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, py क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. आता ह्याचं ओव्हरलॅपिंग होणार. मी काय म्हंटल, ओव्हरलॅपिंग कोणाचं होतंय, अनपेअर्ड इलेक्ट्रॉनचं होतंय आणि पीझेड टू पीझेडच होणार, कारण पी ऑर्बिटल्स कसे असतात तर डिरेक्शनल इन नेचर असतात. मग जेव्हा ओव्हरलॅपिंग होतंय तेव्हा एक लोब मोठा आणि एक लोब छोटा. जिथं ओव्हरलॅपिंग होणार आहे तो मोठा लोब होणार आहे आणि जिथं ओव्हरलॅपिंग नाही होणार तो काय होणार आहे, छोटा. का तसं होणार, टू इन्क्रीज द एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग. काय इन्क्रीज करण्यासाठी, ओव्हरलॅपिंगची काय इन्क्रीज करण्यासाठी, एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग काय करण्यासाठी, तर इन्क्रीज करण्यासाठी आपल्याला काय होणार आहे तर एक लोब मोठा आणि एक लोब काय होणार आहे तर छोटा. एक लोब मोठा आणि एक लोब काय होणार आहे तर छोटा. इथं बघा, हा जो आहे, हा जो मोठा लोब होता तो काय होणार आहे तर छोटा, परत जो मोठा लोब आहे तो काय होणार आहे तर छोटा. ठीक आहे, मोठा लोब छोटा झाला. सॉरी, आणि दुसरं जे ओव्हरलॅपिंग होणार आहे तो मोठा होणार आहे. एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग काय होणार आहे, वाढणार आहे. एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग काय होणार आहे, वाढणार आहे. एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग वाढणार आहे त्यावेळी हा जरा मोठा होईल, हा पण मोठा होईल. हा क्लॉकवाईज आणि हा अँटी क्लॉकवाईज. मग कोण ओव्हरलॅप केलं, पीझेड ला कोण ओव्हरलॅप केलं तर पीझेड. मग पीझेड ला पीझेड ओव्हरलॅप केलं तर कसला बॉन्ड फॉर्म झाला तर सिग्मा. पीझेड ला पीझेड बॉन्ड झालं ओव्हरलॅपिंग तर कोणता बॉन्ड फॉर्म होणार आहे तर सिग्मा. आणि हा ऍक्सिस टू ऍक्सिस ओव्हरलॅपिंग आहे. कसला ओव्हरलॅपिंग आहे, कसला ओव्हरलॅपिंग आहे, ऍक्सिस टू ऍक्सिस. म्हणजे आपल्याला एफ सिंगल बॉन्ड एफ मिळतंय. ते कसं मिळाले तर एका पीझेडचा अनपेड दुसऱ्या पीझेडच्या अनपेडला अपोजिट स्पिनला, कसं कसं अपोजिट स्पिनला काय होतंय तर पेअर, अपोजिट स्पिनला काय होतंय तर पेअर. हा हे एफ 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 च कसला बॉन्ड झाला तर हा सिग्मा. आता तसंच नेक्स्ट बघूया, एच एफ जर बॉन्ड फॉर्म होणार आहे, काय बॉन्ड फॉर्म होणार आहे, काय बॉन्ड फॉर्म होणार आहे, एच एफ. एच एफ मध्ये हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 असते, त्याचं कॉन्फिगरेशन काय असते तर 1s1 आणि फ्लोरीनचं कॉन्फिगरेशन काय असणार आहे तर 1s2 2s2 2p काय असते तर 5. मग हा 1s1, हा 1s1. नेक्स्ट हा 2p काय आहे तर 5. 2p1 2p2 2p3 2p4 आणि 2p काय आहे तर, समजतं मी काय सांगते, ठीक. आता हा एस 1s1 कोण आहे, हा 1s1. हा ओव्हरलॅप करणार कोणाच्या ह्याला तर पीझेड ला. मग जेव्हा डायरेक्ट मी ओव्हरलॅपिंग दाखवते, तर पीझेड ला जेव्हा ओव्हरलॅपिंग करणार आहे त्यावेळी एक लोब मोठा आणि एक लोब काय होणार आहे छोटा. म्हणजे पहिल्यापासून हा एक लोब काय होणार आहे तर मोठा आणि एक लोब काय होणार आहे तर छोटा. मग ह्यामध्ये एस आणि ह्यामध्ये पीझेड, मग ह्यामध्ये ऍक्सिस टू ऍक्सिस ओव्हरलॅपिंग झालं एस पीझेड. ह्याला कसला बॉन्ड म्हणतो आपण, सिग्मा बॉन्ड. कसला बॉन्ड म्हणतो, सिग्मा. जे पार्टिसिपेट नाही करणारे कोण आहे तर पीएक्स एक आहे आणि दुसरा कोण आहे तर पीवाय. हा पीएक्स क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, पी क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. हा पीएक्स आहे आणि हा पी काय आहे तर वाय. समजतंय, येस येस ऑर नो, ठीक. So overlap of atomic orbital. Formation of a bond has been explained on the basis of overlap of atomic orbitals having same energy and what symmetry. In the preceding section, we have seen that the strength of bond depends on the extent of overlap of the orbital. कोणावर डिपेंड राहते, किती एक्सटेंड ना काय होते तर ओव्हरलॅपिंग होत असते. सो ग्रेटर
the overlap, stronger is the bond. Greater the overlap, stronger is the bond. So the orbitals holding the electrons vary in the shape, energy and symmetry. So that the extent of overlap depends on the shape and size of the orbital. हे बघा, जेव्हा कधी SS ओव्हरलॅपिंग होणार आहे त्यावेळी कोणताही लोब मोठा छोटाचा संबंध येणार नाही, कारण एस ऑर्बिटल हा डिरेक्शनल लेस आहे. डिरेक्शनल लेस आहे त्यामुळे तो कोणत्याही डिरेक्शनला काय होऊ शकतो तर ओव्हरलॅप होऊ शकतो. त्याला ऍक्सिस टू ऍक्सिस ओव्हरलॅपिंग म्हणतो आपण. कसला ओव्हरलॅपिंग म्हणतो? SS मध्ये. ठीक आहे. PP मध्ये PX लाच ओव्हरलॅप होणार, PY लाच ओव्हरलॅप होणार आणि PZ नॉर्मली ऍक्सिस टू ऍक्सिस ओव्हरलॅपिंग PZ होते. हा, आणि PY आणि PY आणि PX हे लॅटरल ओव्हरलॅपिंग करतात. लॅटरल ओव्हरलॅपिंग सांगते. पहिला आपण कोणता पॉईंट बघितला? ऍक्सिस टू ऍक्सिस ओव्हरलॅपिंग. आणि ऍक्सिस टू ऍक्सिस ओव्हरलॅपिंग मुळे फॉर्म झालेला बॉन्ड कोणता बॉन्ड असतो तर सिग्मा बॉन्ड असतो. So on the basis of the above considerations, we have two types of bond, that is one is sigma and other is pi. Sigma मध्ये आपण काय बघितलं? When the overlap of bonding orbital is along the internuclear axis, म्हणजे PY ला PZ ला PZ असं. It is called as sigma bond or sigma overlap or sigma bond. Sigma bond दोन s ऑर्बिटल म्हणजे कोणता ओव्हरलॅप सांगा? दोन s ऑर्बिटल म्हणजे SS ओव्हरलॅप. एक S आणि एक P म्हणजे कोणता ओव्हरलॅप तर SP. आणि 2 P ऑर्बिटल्स म्हणजे PP ओव्हरलॅप. यामध्ये आपण कोणता बॉन्ड फॉर्म केला? H2 मॉलिक्यूल फॉर्म केला. यामध्ये आपण कोणता बॉन्ड फॉर्म करणार आहे तर HF, HCl, HBr सगळे ह्यामध्ये येतात. हा, आणि ह्यामध्ये PP मध्ये फ्लोरीन F2, Cl2, Br2, I2 कुछ भी चलेगा. समझ में आ रहा है? हे तुम्हाला डायग्राम समजतात का बघा. मी तुम्हाला चांगले काढून दिले. आलं लक्षात मी काय सांगितलंय ते? यस ऑर नो? हे तुम्हाला थोडे समजतील नाही समजतील, पण मी जे सांगितले ते समजेल नक्की फॉर शुअर. ठीक आहे. नेक्स्ट, आता अजून एक एक्झाम्पल आपण अजून एक बॉन्ड बघतो. कोणता बॉन्ड बघतो तर पाय बॉन्ड बघतो. कसला बॉन्ड बघतो? पाय बॉन्ड. जेव्हा कधी पाय बॉन्डिंग होते ना बाळांनो, इट इज नॉट ऍक्च्युअल बॉन्डिंग, इट इज लॅटरल ओव्हरलॅपिंग. आणि जेव्हापर्यंत सिग्मा बॉन्ड फॉर्म होत नाही तेव्हापर्यंत पाय बॉन्ड फॉर्म व्हायचा संबंध येत. जेव्हापर्यंत सिग्मा बॉन्ड फॉर्म होत नाही तेव्हापर्यंत पाय बॉन्ड फॉर्म व्हायचा संबंध येत नाही. जर अनपेड माझ्याकडे 2 किंवा 3 आहेत, हा, आणि अनपेड 2 किंवा 3 अनपेड आहेत, तर त्यामध्ये कंपल्सरी एक सिग्मा बॉन्ड फॉर्म होतो आणि राहिलेले काय बॉन्ड फॉर्म होत असतात तर पाय. एक सिग्मा आणि राहिलेले काय बॉन्ड फॉर्म होत असतात तर पाय. ठीक आहे. सो इथं बघा, पाय बॉन्डिंगला काय कन्सिडर करूया? ऑक्सिजन. ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर किती असते? 8. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असते? 1s2, 2s2, 2p काय असते तर 4. 2s2, 2p4 म्हणजे इथं काय असणार आहे? हा क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. हा 2p4 आहे. 1, 2, 3, इथं काय आलं? 4. मग कन्सिडर करा, हा px आहे, हा py आहे आणि हा काय तर pz आहे. कुठं बसतोस बघ, इथं एक पेपर आहे, इथं एक पेपर आहे. सो px, py आणि काय तर, आता तुम्ही बसला ते बसला, काही प्रॉब्लेम नाही म्हटलं, ठीक आहे ना, तिथं बसतो बिचारा, काय तेवढं लफडा तर नाही करणार काय? कुछ नाही, चुपचाप बैठने का वहां. सो दिस इज px, py आणि काय तर pz. इथं बघा मैत्र, सो हा py आणि pz काय तर अनपेड आहेत. 2 अनपेड आहेत. किती अनपेड आहेत? 2 अनपेड आहेत. आणि 2 अनपेड मध्ये जेव्हा ओव्हरलॅपिंग होणार आहे, एक ऍक्सिस टू ऍक्सिस ओव्हरलॅपिंग होणार आहे. py pz 2 अनपेड आहे. 2 अनपेड मध्ये ओव्हरलॅपिंग एकाचं ऍक्सिस टू ऍक्सिस होणार आहे आणि एकाचं काय होणार आहे तर लॅटरल होणार आहे. काय होणार आहे एकाचं? लॅटरल. सो द ऍक्सिस टू ऍक्सिस ओव्हरलॅपिंग मध्ये बघा, तर ऑक्सिजन फक्त कसा दिसणार सांगते तुम्हाला. हा ऑक्सिजनचा एक काय आहे तर pz क्लॉकवाईज घेते. दुसरं काय घेते हे बघा, हा कोण आहे तर pz. नेक्स्ट
हा कोण आहे तर पी वाय क्लॉकवाईज अनपेड आहे. नेक्स्ट हा काय आहे तर पी एक्स आणि हा पी एक्स क्लॉकवाईज पण आहे आणि काय आहे तर अँटी क्लॉकवाईज पण आहे. म्हणजे तुमचा एक लोब भरलेला आहे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. दोन एम्प्टी आहेत. काय आहेत दोन एम्प्टी. म्हणजे दोन एम्प्टी आहेत त्यामध्ये बॉन्डिंग कसं होणार आहे. दोन ऑक्सिजन ऍटम घेणार मी. काय घेणार आपण ऑक्सिजन लिहिताना असं लिहितो ना ओ डबल बॉन्ड ओ लिहितो ना. तो डबल बॉन्ड कसा फॉर्म झाला बघूया का. ठीक. आता काय करूया एक ऑक्सिजनचा पीझेड एक लोब मोठा एक लोब छोटा ओव्हरलॅपिंग होणार आहे पीझेडचं. कोणाचं ओव्हरलॅपिंग होणार आहे पीझेड. परत एक लोब मोठा एक लोब छोटा क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. ठीक. पुढं काय असणार आहे पी वाय. हा काय आहे पी वाय. हा क्लॉकवाईज घ्या आणि दुसरा ऑक्सिजन ऍटम अँटी क्लॉकवाईज. हे बघा हा एक ऑक्सिजन ऍटम आहे आणि हा एक ऑक्सिजन ऍटम आहे. दोन ऑक्सिजन ऍटम आहेत. त्या दोन ऑक्सिजन ऍटम मध्ये अलॉंग द झेड ऍक्सिस इंटरन्यूक्लियर ऍक्सिस असते म्हणून एक लोब मोठा एक लोब छोटा एक लोब मोठा एक लोब छोटा. सो एक लोब मोठा एक लोब छोटा असं होणार आहे. ठीक आहे. हे ऍक्सिस टू ऍक्सिस ओव्हरलॅपिंग समजलं. जेव्हा ऍक्सिस टू ऍक्सिस ओव्हरलॅपिंग होते तेव्हा एक लोब मोठा एक लोब छोटा एक लोब मोठा एक लोब छोटा टू इनक्रीज द एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग. टू इनक्रीज द. ठीक आहे. इमॅजिन करा जेव्हा काहीच नव्हतं म्हणजे ओव्हरलॅपिंग वगैरे व्हायचं होतं तेव्हा दोन ऑक्सिजन ऍटम वेगवेगळ्या जागी होते. ओव्हरलॅपिंग झालं तेव्हा जवळ आले असतील. आले. जवळ आले तर त्याचा ह्याचा पीएक्स आणि ह्याचा पीएक्स पण जवळ आला असेल. ही दोघं पण जवळ आला असतील. मग जेव्हा ह्याचं ऍक्सिस टू ऍक्सिस ओव्हरलॅपिंग होते ह्यामध्ये सिग्मा बॉन्ड होते. मग एक जो अनपेड ऑर्बिटल आहे क्लॉकवाईज आहे आणि दुसरा अनपेड आहे तो काय तर अँटी क्लॉकवाईज. त्यामध्ये काय होणार आहे लॅटरल ओव्हरलॅपिंग साइड वाईज ओव्हरलॅपिंग. एक वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होणार आहे. एकाचा अनपेड क्लॉकवाईज दुसऱ्या ऍटमच्या अनपेड अँटी क्लॉकवाईज. ऍक्च्युअल ओव्हरलॅपिंग झालं नाही. पहिला काय झालं ऍक्सिस टू पहिला ही मॉलिक्युल लांब होते जवळ आलीत ऍक्सिस टू ऍक्सिस. ही हे जेव्हा लांब होती आणि जेव्हा जवळ आली तेव्हा हा पी झेड सॉरी पी वाय आणि ह्याचा पण पी वाय काय आला जवळ आला. काय आला दोन्ही जवळ आले ना. दोन ऑक्सिजन ऍटम आहेत. किती ऑक्सिजन ऍटम आहेत हा एका ऑक्सिजन ऍटम मध्ये सगळं क्लॉकवाईज घेतले मी आणि दुसऱ्या ऑक्सिजन मध्ये जे अनपेड इलेक्ट्रॉन आहेत ते काय घेतले तर अँटी क्लॉकवाईज. कारण रूलच आहे की जेव्हा पेअरिंग होणार आहे एकाचा क्लॉकवाईज दुसऱ्याच्या अँटी क्लॉकवाईजला पेअर व्हायला पाहिजे. अँटी पॅरलच स्पिन असायला पाहिजे. मैत्र्य कसली स्पिन असायला पाहिजे कसली स्पिन असायला पाहिजे अँटी पॅरल स्पिन. सो एकाचा क्लॉकवाईज दुसऱ्याचा अँटी क्लॉकवाईज. सो हा कसला बॉन्ड फॉर्म करणार आहे कसला बॉन्ड फॉर्म करणार आहे तुमचा ओ डबल बॉन्ड ओ आहे ना त्यामध्ये एक सिग्मा बॉन्ड असतो आणि एक काय असतो तर एक सिग्मा आणि एक काय असतं एक सिग्मा आणि एक काय असतं बाय. राहिलेलं कोण आहे राहिलेलं पी एक्स त्याचं पेड होतं ते काही कोशामध्ये पार्टिसिपेट करणार आहे का नाही. मग इथं आहे तसं लिहायचं त्याला. हा काय असणार आहे तर पी एक्स आणि हा पण काय असणार आहे तर पी एक्स. हा क्लॉकवाईज हा अँटी क्लॉकवाईज हा क्लॉकवाईज हा अँटी क्लॉकवाईज. ह्यामध्ये काही फरक पडणार त्याचं काय होणार नाही. जे तुमचं लॅटरल ओव्हरलॅपिंग झालंय हे ऍक्च्युली ट्रू ओव्हरलॅपिंग नाहीये. फक्त ते दोन जवळ आले आणि एकामध्ये क्लॉकवाईज होता आणि एकामध्ये अँटी पॅरल स्पिन होता आणि अँटी पॅरल स्पिन असल्यामुळे एक वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप झालं. काय झालं वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. डू वन थिंग हे दोन्ही हात जवळ आणा. हे दोन्ही हात असं ठेवा जवळ ठेवा. एकदम स्लोली जवळ आणा आणि मग दूर. स्लोली म्हटलं असं नाही करायचं. एकदम स्लोली स्लोली नजदीक लाओ फिर दूर जाओ फिर नजदीक लाओ फिर दूर जाओ. एवढ्या पण जवळ नाही. काय होतंय काय
नाही होत, सोडून द्या मग, राहू दे. नेक्स्ट बघा, म्हणजे जर तुम्ही ऑक्सिजन घेतला बाळांनो, तर ऑक्सिजन मध्ये किती बॉन्ड फॉर्म झाले? ओ डबल बॉन्ड ओ जेव्हा म्हणतायत तर एकच ट्रू बॉन्डिंग आहे, सिग्मा, ऍक्सिस टू ऍक्सिस ओव्हरलॅपिंग आहे. आणि दुसरा कोणता बॉन्डिंग आहे? लॅटरल ओव्हरलॅपिंग. कसला ओव्हरलॅपिंग आहे? मग सिग्मा बॉन्ड मध्ये कोणता ओव्हरलॅपिंग आहे? पी झेड टू काय आहे तर पी झेड. आणि पाय मध्ये कोणता आहे तर पी वाय टू काय आहे तर पी वाय. नेक्स्ट बघा, नायट्रोजन. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 7. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? 1s2 2s2 2p काय आहे तर 3. 2s2 आणि 2p काय आहे तर 3. आता हा जर 2p3 घेतला, हा 2p3 म्हणजे तिन्ही अनपेड आहेत. किती अनपेड आहे? तुम्हाला माहिती आहे का, नायट्रोजन मध्ये ट्रिपल बॉन्ड फॉर्म होत असतो, एन ट्रिपल बॉन्ड एन असतं. हा कोण आहे? px. हा कोण आहे? py. हा कोण आहे? pz. कोण आहे? px py आणि कोण आहे तर pz. px py आणि काय आहे तर pz आहे. ठीक आहे. आता ह्यामध्ये होतंय काय बघा, मी पहिला pzच घेणार. pzचा एक नायट्रोजन ॲटमचा एक लोब मोठा, एक लोब छोटा. दुसऱ्या नायट्रोजन ॲटमचा परत अलॉंग द pz एक लोब मोठा, एक लोब छोटा, कारण मला काय करायचं होतं, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज काय करायचं होतं, पेअरिंग करायचं होतं. ऍक्सिस टू ऍक्सिस ओव्हरलॅपिंग होणार आहे आणि कसला बॉन्ड फॉर्म होणार आहे तर सिग्मा. राहिलं कोण? तर इथं बघा, हा px किंवा py घ्या, हा पण py आहे, हा पण py आहे आणि हा पण काय आहे तर py. हा क्लॉकवाईज आहे आणि हा काय आहे तर हा क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज, म्हणजे ह्यामध्ये काय होणार आहे? लॅटरल ओव्हरलॅपिंग. म्हणजे हा एक पाय बॉन्ड फॉर्म केला आहे ना. अजून एक अनपेड आहे. कोण अनपेड आहे? px. px बघा, हा px आहे आणि हा पण काय आहे तर px. मी आता इथं गर्दी नको म्हणून ह्याच्या खालच्या लोबला दाखवते. ऍक्च्युली हे 3 डायमेन्शनल असते, अलॉंग एक्स एक्सिस, अलॉंग वाय एक्सिस, अलॉंग झेड एक्सिस, असं प्रॉपर असते. त्यामुळे हा क्लॉकवाईज आणि हा क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, यामध्ये कसलं बॉन्डिंग होणार आहे तर पाय. म्हणजे नायट्रोजन मध्ये किती बॉन्ड असतात? 3 बॉन्ड असतात. नायट्रोजन मध्ये किती बॉन्ड असतात? 3. एक सिग्मा वरती एक पाय, आणि जेवढे बॉन्ड ऑर्डर वाढत जाईल तसे ते कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल जवळ येणार आहेत. काय येणार आहेत? जेवढे जास्त बॉन्ड तेवढे जवळ आले, आणि जेवढे जवळ आले तेवढे जास्त फोर्स ऑफ अट्रॅक्शन. जेवढे जास्त फोर्स ऑफ अट्रॅक्शन तेवढी जास्त एनर्जी लागणार आहे बॉन्ड ब्रेक करण्यासाठी. तेवढी जास्त एनर्जी लागणार आहे बॉन्ड ब्रेक करण्यासाठी. नाव नेक्स्ट बघा, बेरिलियम आहे, ठीक आहे, बोरॉन आहे, ठीक आहे, कार्बन आहे. ह्याचे कंपाऊंड्स काय फॉर्म होतात? बेरिलियम, बोरॉन आणि कार्बनचे. बेरिलियम, बोरॉन आणि कार्बनचे. बेरिलियम काय फॉर्म होतो? क्लोराइड. बोरॉन ट्रायफ्लोराइड. कार्बन CH4. असंच होतात ना कंपाऊंड्स? येस ऑर नो? म्हणजे इट इज एक्सपेक्टेड की बेरिलियम कडे किती अनपेड इलेक्ट्रॉन असतील तर किती अनपेड इलेक्ट्रॉन असतील? 2 अनपेड इलेक्ट्रॉन असतील. बेरिलियम कडे 2 अनपेड इलेक्ट्रॉन. बोरॉन कडे किती अनपेड असणार आहेत? 3 अनपेड इलेक्ट्रॉन असणार आहेत. आणि कार्बन कडे किती अनपेड इलेक्ट्रॉन असायला पाहिजे? 4 अनपेड इलेक्ट्रॉन असायला पाहिजेत. हो ना? असं असणार आहे ना? येस ऑर नो? येस ऑर नो? जेवढे अनपेड इलेक्ट्रॉन तेवढे बॉन्ड फॉर्म होतो आपण म्हटलं. इथं किती अनपेड होते? 3 बॉन्ड फॉर्म झाले, म्हणजे 1 सिग्मा 2 पाय. इथं किती अनपेड होते? 1 सिग्मा आणि 1 पाय. इथं किती अनपेड होतं? 1 बॉन्ड.
मग तसं जेवढे अनपेड तेवढे बॉन्ड फॉर्म झालेत असं आपण कम्पेअर करतो. मग बेरिलियम मध्ये 3 अनपेड असायला पाहिजे, त्यामुळे 2 बॉन्ड फॉर्म झाले असतील. पण इथं लक्ष द्या, बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 4. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? 1s2 आणि इथं काय आहे तर 2s2. 1s2 आणि काय आहे तर 2s2. 2p काय आहे तर 0. हा 2s2 आहे, पेअर्ड आहे. काय आहे? बॉन्ड फॉर्म होईल का? अनपेड एकही इलेक्ट्रॉन नाहीये. अनपेड एकही इलेक्ट्रॉन नाहीये, एकही अनपेड नाहीये. मग 2 बॉन्ड कसे फॉर्म झाले? बेरिलियम क्लोराईड कसा फॉर्म झाला? बरं ठीक. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर काय असते तर 5. कॉन्फिगरेशन काय असणार आहे? 1s2 2s2 2p1. मग 2s2 किती अनपेड आहेत तर 2. 2p1 किती अनपेड आहे तर 1. मग बोरॉनकडे अनपेड किती आहे? 1 अनपेड आहे. 1 अनपेड आहे म्हणजे एकच बॉन्ड फॉर्म व्हायला पाहिजे, पण होते किती? 3. असं का? कार्बनचा ॲटॉमिक नंबर काय आहे तर 6. ॲटॉमिक नंबर 6 आहे. कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p2. मग हा 2s2 आणि हा काय आहे तर 2p2. किती अनपेड आहेत? 2 अनपेड आहेत म्हणजे किती बॉन्ड फॉर्म व्हायला पाहिजे? 2. इथं 0 अनपेड आहेत, पण बॉन्ड फॉर्म किती होतात? 2. इथं 1 अनपेड आहे, बॉन्ड किती फॉर्म होतात? इथं 2 अनपेड आहेत, बॉन्ड किती फॉर्म होतात? सो त्यासाठी एक कॉन्सेप्ट आणली की ते एक्साइट होत असतील. म्हणजे जो एक्साइट मध्ये आपण काय करतो, एखाद्या ऑर्बिटलला हायर एनर्जी स्टेट मध्ये आणतो, अनपेड करतो. ग्राउंड स्टेट टू एक्साइटेड स्टेट नेणे म्हणजे आपण एखाद्या इलेक्ट्रॉनला अनपेअर करतो आणि त्याला हायर एनर्जी लेवलला काय करतो तर शिफ्ट करतो. म्हणजे ही लोअर एनर्जी लेवल आहे 2s2 आणि 2p हायर एनर्जी लेवल आहे अकॉर्डिंग टू अफबॉस प्रिन्सिपल. कसली प्रिन्सिपल? मग ही ग्राउंड स्टेट आहे आपली. तर आपण एक्साइटेड स्टेटला काय करतो? एक्साइटेड स्टेटला ग्राउंड स्टेट मधला एक पेअर्ड आहे तो काय करतो तर अनपेड. मग किती अनपेड झाले समजतंय का? परत एकदा बघा, ही ग्राउंड स्टेट आहे आणि ही काय आहे तर एक्साइटेड स्टेट आहे. हा 2s ह्याची एनर्जी काय आहे तर कमी. ह्याला एक्साइटेड स्टेट मध्ये नेत असताना मी काय करणार आहे की एक पेअर्ड आहे तो अनपेड करणार, म्हणजे लोअर टू कुठे जम्प करणार आहे तर हायर. किती अनपेड झाले? ठीक आहे मैत्र, लक्ष द्यायचं मैत्र. हा ग्राउंड स्टेट आहे आणि हा एक्साइटेड स्टेट आहे. परत हा काय आहे तर पेअर्ड आहे. हे एक्साइटेड स्टेटला मी काय करणार आहे, जी लोअर एनर्जी लेवल आहे त्या लोअर एनर्जी लेवल मधला एक पेअर्ड इलेक्ट्रॉन हायर एनर्जी लेवल, म्हणजे किती अनपेड झाले? 4. म्हणजे तुमचा ग्राउंड स्टेट टू जेव्हा एक्साइटेड स्टेट जाते त्यावेळी तुम्हाला असं दिसते की बॅलन्सी काय येते? सेम. पण एक प्रॉब्लेम आहे. एक प्रॉब्लेम काय आहे की जेव्हा बेरिलियम क्लोराईड फॉर्म होईल, कोण फॉर्म होईल? बेरिलियम क्लोराईड, बीईसीएल. क्लोरीन तर पीच अनपेड असतो. क्लोरीनचा कोण अनपेड असतो? पी. पण बेरिलियमचा एकदा एस अनपेड आहे आणि एकदा पी अनपेड आहे. समजते क्या? येस वा नो? मग या दोघांची बॉन्ड लेंथ वेगळी असायला पाहिजे, कारण एकदा एसपी ओव्हरलॅपिंग झाले आणि एकदा पीपी. बॉन्ड लेंथ म्हणजे दोघांमधला डिस्टन्स, सेंटर टू सेंटर डिस्टन्स. बेरिलियम टू क्लोरीन सेंटर टू सेंटर डिस्टन्स, बेरिलियम टू क्लोरीन सेंटर टू सेंटर डिस्टन्स काय असायला पाहिजे? वेगळा असायला पाहिजे. नसतं. नसतं. परत मैत्री खूप टाइम बघायचा आज, होय की नाही? काय आहे काय अपॉइंटमेंट? काय आहे? टेस्ट आहे? फोन लावू का सरांना? 11ला असते सरांची टेस्ट. 11ला असते सरांची टेस्ट. इथं बघा, परत बोरॉन आहे, बोरॉन.
कोण आहे? मग बोरॉनचे किती बॉन्ड फॉर्म होत आहेत? तर 3. किती बॉन्ड फॉर्म होत आहेत? 3. जेव्हा बोरॉनचे 3 बॉन्ड फॉर्म होत आहेत तेव्हा बोरॉन मध्ये एक S, एक PX आणि एक काय तर PY. येस ऑर नो? म्हणजे एकदा S असणार आहे, एकदा PX असणार आहे आणि एकदा काय असणार आहे तर PY. पण बाकीच्या केसमध्ये फ्लोरीन तर काय असणार आहे? PZ. इथं पण काय असणार आहे? PZ. इथं पण काय असणार आहे? PZ. मग S आणि PZ, PX आणि PZ, PY आणि PZ वेगवेगळे आहेत. वेगवेगळे आहेत ना? ऍक्सिस वेगवेगळे आहेत ना? सगळ्यांची बॉन्ड लेंथ काय असायला पाहिजे? वेगळी. बॉन्ड लेंथ काय असायला पाहिजे? पण बॉन्ड लेंथ सेम असते तिघांची. म्हणजे फक्त ग्राउंड स्टेट टू एक्साइटेड स्टेट जाऊन अनपेड होणे इज नॉट द मसला. अजून काहीतरी आहे, अजून काहीतरी होते त्यामध्ये. सिमिलरली कार्बन मध्ये पण तेच लॉजिक आहे की एक S, एक PX, एक PY आणि एक PZ. मग एक PX, PZ बरोबर. परत सॉरी, एक PX आणि S. हे बघा हायड्रोजन आहे ना, CH4 फॉर्म होतोय ना. हा CH4 जेव्हा फॉर्म होतोय तेव्हा हे जे 4 कार्बन आहेत त्यामध्ये एक S, एक PX, एक PY आणि एक काय तर PZ. हा अलॉंग S, हा अलॉंग S, हा अलॉंग S आणि हा अलॉंग काय तर S. परत बघा एक SS बॉन्डिंग आहे, एक SPX आहे, एक SPY आणि एक SPZ आहे. ऍक्सिस टू ऍक्सिस ओव्हरलॅपिंग जरी झालं तर काय आहे? दोघांचं ओव्हरलॅपिंग काय आहे तर वेगळं. ओव्हरलॅपिंग वेगळं आहे तर बॉन्ड लेंथ काय व्हायला पाहिजे? चेंज. पण बॉन्ड लेंथ काय असते तर सेम असते. काय असते बॉन्ड लेंथ? काय असते बॉन्ड लेंथ? पेपर आपला 70 मार्कात चालू आहे. बॉन्ड लेंथ काय असते? सेम. सो जेव्हा बॉन्ड लेंथ काय असते? सेम असते त्यावेळी आपण एक कॉन्सेप्ट बघतो, आपण एक कॉन्सेप्ट क्रिएट करतो. ती कॉन्सेप्ट आहे हायब्रिडायझेशन. कोणती कॉन्सेप्ट आहे? हायब्रिडायझेशन. या हायब्रिडायझेशन मध्ये काय होतंय? हायब्रिडायझेशन इज स्टेटेड ॲज मिक्सिंग and recasting, mixing and recasting of atomic orbitals to new hybrid orbitals. जरा हे फरक सांगते. हे atomic orbitals असते ना, ह्यांची एनर्जी स्लाइटली सेम असते, स्लाइटली डिफरंट असते. atomic orbitals जे असतात त्यांची एनर्जी स्लाइटली काय असते तर डिफरंट. म्हणजे S आहे, PX आहे, PY आहे, PZ हे सगळ्यांची एनर्जी स्लाइटली काय आहे तर वेगळी आहे. तर मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ atomic orbitals whose energies are slightly different, whose energies are slightly different to new hybrid orbitals, to new hybrid orbitals whose energies are equivalent, to new hybrid orbital whose energies are what? Whose energies are equivalent. ज्यांची एनर्जी काय असते? ज्यांची एनर्जी काय असते? इक्विव्हॅलेंट. म्हणजे काय सांग? हा S ऑर्बिटल आहे, क्लॉकवाईज आहे, आणि हा P ऑर्बिटल आहे, हा पण क्लॉकवाईज आहे. मग ह्या दोन ऑर्बिटलला मिक्स केलं, ह्या ऑर्बिटलची एनर्जी वेगळी आहे, ह्या ऑर्बिटलची पण एनर्जी वेगळी आहे. ह्याला मी मिक्स करून रिकास्ट करून नवीन हायब्रिड ऑर्बिटल बनवणार. आणि नवीन हायब्रिड ऑर्बिटल असे असणार आहेत, किती असणार आहेत? किती ॲटॉमिक ऑर्बिटल मी मिक्स केले? 2. एक S आणि एक PZ मी मिक्स केला, 2 मिक्स केले. 2 ॲटॉमिक ऑर्बिटल मिक्स केले, 2 हायब्रिड ऑर्बिटल बनणार. 3 ॲटॉमिक ऑर्बिटल मिक्स केले, 3 हायब्रिड ऑर्बिटल बनणार. 4 ॲटॉमिक ऑर्बिटल मिक्स केले, 4 हायब्रिड ऑर्बिटल बनणार. सो एक S आणि एक P मिक्स केला तर हे बघा, मला ह्याचा एक लोब मोठा, एक लोब छोटा, परत एक लोब मोठा, एक लोब छोटा, असे मला 2 हायब्रिड ऑर्बिटल मिळाले पहिल्यापासून. ज्यामध्ये पहिल्यापासून एकाचं लोब मोठा, एकाचं लोब छोटं झाले. पहिल्यापासून रेडीमेड
हायब्रिड ऑर्बिटल्स मिळाले. हा माझा हायब्रिड ऑर्बिटल आहे जो sp हायब्रिडाइज्ड आहे, कारण एक s आणि एक p मिक्स झालं. काय मिक्स झालं? म्हणजे हा जो हायब्रिड ऑर्बिटल मिळाला त्यामध्ये s कॅरेक्टर 50% आहे आणि p कॅरेक्टर पण किती आहे? 50. परत हा जो हायब्रिड ऑर्बिटल मिळाला त्यामध्ये s आणि p आहे, त्यामध्ये हा एक 50-50% आहे, s कॅरेक्टर 50% आहे आणि p कॅरेक्टर पण काय आहे तर 50%. मग हा क्लॉकवाइज आहे आणि हा पण काय आहे तर क्लॉकवाइज. समझ में आ रहा है क्या? यस और नो? यस और नो? एक s ऑर्बिटल आहे आणि एक काय तर p ऑर्बिटल आहे. हे दोघांना मी मिक्स केलं. मिक्स करताना काय होणार आहे, जे नवीन ऑर्बिटल बनणार आहे तो पहिल्यापासून एकाचा लोब मोठा आणि एकाचा लोब छोटा. रेडीमेड हायब्रिड ऑर्बिटल मिळणार आहे, ज्याचं फ्युचर मध्ये फक्त ओव्हरलॅपिंग होणार आहे. काय होणार आहे फ्युचर मध्ये फक्त? मग हा बेरिलियम जो आहे, हा बेरिलियमचा हा हायब्रिड ऑर्बिटल sp हायब्रिडाइज्ड आहे म्हणतो आपण. काय हायब्रिडाइज्ड आहे? आणि हा पण कसला हायब्रिडाइज्ड आहे? sp. हा कोणाबरोबर बॉन्ड फॉर्म करणार होता? क्लोरीन बरोबर. कोणाबरोबर बॉन्ड फॉर्म करणार होता? मग क्लोरीन कसा असणार आहे? इथं बघा, हा क्लोरीन एक लोब मोठा एक लोब छोटा. हा क्लोरीन परत एक लोब मोठा एक लोब काय होणार आहे? छोटा. हा, आणि बघ क्लोरीनचं आहे तसं px py क्लॉकवाइज. pz हायब्रिडायझेशन झालं ना. pz हा आपला क्लॉकवाइज टू अँटी क्लॉकवाइज हे झालं ना ओव्हरलॅपिंग pz. हा, हे क्लॉकवाइज आणि हे काय तर अँटी क्लॉकवाइज. क्लॉकवाइज अँटी क्लॉकवाइज. परत हे बघा, हा pzच आहे जो ऍक्सिस टू ऍक्सिस ओव्हरलॅप झाला आणि हा काय आहे तर px क्लॉकवाइज अँटी क्लॉकवाइज. फटके दूंगी तेरे को. हा px आणि हा काय येणार आहे तर py. म्हणजे इथं जेव्हा बॉन्ड फॉर्म झाला, काय फॉर्म झाला? काय फॉर्म झाला? बॉन्ड. तर हा बॉन्डिंग कसा होता? sp आणि p मध्ये, pz मध्ये सिग्मा बॉन्ड. परत इथं sp आणि pz कसला बॉन्ड? सिग्मा. म्हणजे बेरिलियम क्लोराइड जेव्हा फॉर्म झाला तर आपण म्हणतो की BeCl ची बॉन्ड लेंथ दोघांमध्ये काय आहे? सेम. का सेम आहे? तर आपण म्हणतो की बेरिलियमला आपण sp हायब्रिडाइज केलं आणि इथं pz आहे. इथं पण sp हायब्रिडाइज्ड आहे आणि इथं काय आहे तर pz. लक्षात येतं इथंपर्यंत? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक आहे. इथून लिहून घ्या सगळं स्ट्रक्चर्स. पटकन सगळे स्ट्रक्चर्स लिहून घ्यायचे.